रंग तुझा लागला भाग 6 एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव. सलोनी आदित्यच्या रूममध्ये आदित्यची वाट पाहत बसली होती. ती आज खूप खुश होती. तिच्या आनंदाला कारणही तसंच होतं. तिच्या आयुष्यात इतक्या दिवसांनी सुखाचे क्षण जे आले होते, पण तेवढ्यात सलोनीला कुणाचा तरी आवाज ऐकू येतो. सलोनी, आज खूप खुश दिसतेस तू. सलोनीला आवाज जरा ओळखीचा वाटतो म्हणून ती रूममध्ये इकडे तिकडे पाहू लागते, पण तिला कोणीच दिसत नसतं. ती थोडी बावरते. तिला पुन्हा आवाज ऐकू येतो. अगं सलोनी, इकडे तिकडे कुठं बघतीयस? मी तर तुझ्या समोरच आहे. सलोनी तो आवाज ऐकून परत दचकते. ती आरशात पाहते तर काय, तिच्यासमोर तिचं प्रतिबिंब असतं आणि ते सलोनीला पाहून हसत असतं. सलोनी थोडी घाबरतेच. सलोनीच्या समोर आरशात तिच्या मनाचं प्रतिबिंब उभं असतं. सलोनी दचकून म्हणते, तू? सलोनीचं प्रतिबिंब म्हणते, अगं तूच आहे मी, तुझं मन. एवढी दचकतीयस का? सलोनी म्हणते, पण तू अशी? सलोनीचं प्रतिबिंब म्हणते, हो, तुला खूप खुश पाहिलं म्हणून म्हटलं तुला स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आणून जरा हकीकत दाखवावी. सलोनी म्हणते, म्हणजे? प्रतिबिंब म्हणते, म्हणजे तुझा हा जो आनंद आहे ना, तो केवळ क्षणिक आणि खोटा आहे. सलोनी म्हणते, हे काय बोलतेयस तू? प्रतिबिंब म्हणते, खरं तेच बोलतीये मी. सलोनी, तू आदित्यला सत्य कधी सांगणार आहेस? सलोनी म्हणते, सत्य? कसलं सत्य? प्रतिबिंब म्हणते, तेच खरं जे तू अजूनपर्यंत आदित्यपासून लपून ठेवलंय. सलोनी, तू आदित्यला एकदाच सगळं खरं सांगून टाक. सलोनी म्हणते, नाही, मी असं नाही करू शकत. प्रतिबिंब म्हणते, तुला असं करावं लागेल सलोनी. आदित्यचा तो हक्क आहे आणि तुझं कर्तव्य. त्याने तुझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय, त्याला तडा जाऊन देऊ नकोस. आणि तू त्याला आत्ताच खरं नाही सांगितलं तर खूप उशीर होईल. सलोनी म्हणते, पण? प्रतिबिंब म्हणते, पण काय सलोनी? सलोनी, आज लग्नामध्ये आदित्यने तुला जी 7 वचन दिली आहेत, ती वचन त्याच्यासोबत तुला ही पाळावी लागणार आहेत. तुमच्या नात्याची सुरुवात ही खऱ्यापासूनच झाली पाहिजे. खोट्यावर आधारलेलं नातं कधीच टिकत नसतं. सलोनी म्हणते, पण आदित्यला सत्य समजलं तर तो करेल का माझा स्वीकार? देईल तो माझी साथ, आयुष्यभर साथ? प्रतिबिंब म्हणते, मला माहिती आहे की नकळत तू ही त्याच्या प्रेमात पडलीये, पण त्याला मिळवण्यासाठी खोट्याचा आधार घेणं चुकीचं आहे सलोनी. एक वेळ खरं बोलून माणूस दुखावला गेला तरी चालेल, पण खोटं बोलून मिळणारा आनंद खूप वेळ टिकत नाही. माझं एक सलोनी, जा आणि त्याला सगळं खरं खरं सांग, मग तो ठरवेल की त्याला काय करायचं. सलोनी म्हणते, पण त्याने सगळं समजल्यावर मला स्वीकारलंच नाही तर? नाही, मी त्याला नाही गमावू शकत. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि आता कुठं मला सुख मिळतंय ते मी असं कुणालाही हिरावून नाही देणार. प्रतिबिंब म्हणते, हे सुख नाही आहे सलोनी, भ्रम आहे हा तुझा. असं खोटं वागून मिळालेलं सुख कधीच पचत नाही. तू आत्ताच ही गोष्ट आदित्यला सांगितली नाही तर पुढे जाऊन तुला तुझं मन खात राहील आणि त्या दडपणाखाली आयुष्य घालवणं तुला खूप कठीण होऊन बसेल सलोनी. त्यामुळे एक माझं आणि सांग आदित्यला, त्याचं तुझ्यावर खरं प्रेम असेल तर तो तुला नक्की स्वीकारेल. नाही तर? सलोनी म्हणते, नाही तर काय? बोल ना. प्रतिबिंब म्हणते, हे बघ सलोनी, निर्णय घेणं सर्वस्वी त्याच्या हातात आहे, पण तुझ्या हातात मात्र फक्त खरं बोलण्या वाचून काहीच पर्याय नाही. तुला तुमच्या नात्यात पारदर्शकता ठेवावी लागेल आणि मला एवढंच समजतं की नात्यामध्ये खोटं नसावी. बाकी तू ठरव तुला काय करायचं आहे ते. पण हां, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या मनाची तयारी करावी लागणार आहे. जेव्हा आदित्यला तुझं खरं समजेल तेव्हा त्याचा जो काही निर्णय असेल तो तुला स्वीकारावाच लागेल. असं बोलून सलोनीचं ते प्रतिबिंब नाहीसं होतं आणि सलोनी भानावर येते. सलोनी स्वतःशीच बोलते, हे काय होतं? माझं मन मला खरं सांगण्याचं कौल देतंय, पण माझं डोकं तसं करण्याची अनुमती देत नाहीये. काय करू मी? माझ्या मनाचं ऐकू की मला काहीच समजत नाहीये. मी आदित्यला खरं सांगितलं तर कदाचित मी त्याला कायमचं गमावून बसेल, पण जर मी हे खरं लपवलं तर मी त्याच्या नजरेला नजर कधीच मिळू शकणार नाही. मला ह्या गोष्टींची नेहमीच खंत राहिली की मी आदित्यशी खोटं बोलतीये, मी त्याला अंधारात ठेवतीये. परमेश्वरा, माझ्यासमोर ही कोणती द्विधा आलीये? काय करू मी? का माझ्या वाटेत सुखाच्या आधी दुःख येतं? का देवा? सलोनीला काय करावं सुचतच नसतं. तिची खूप कोंडी झाली होती. तिला तिच्या आयुष्याला आदित्यसोबत नव्याने सुरुवात करायची होती, पण त्यासाठी तिला खोट्याचा आधार घ्यावा लागणार होता आणि ह्या गोष्टींसाठी तिचं मन राजी नव्हतं. इकडे आदित्य आपल्या रूममध्ये येण्याची घाई करत असतो. तेवढ्याच सलोनी त्याला अडवते. आदित्य म्हणतो, काय आहे तुझं दिव्या? जाऊ दे ना मला. दिव्या म्हणते, हो हो, एवढी कसली घाई लागलीये? तुझ्याकडे अख्खी रात्र पडलीये तुझ्या सलोनीसोबत घालवायला.
थोडा वेळ आमच्यासोबतही घालव ना. आदित्य म्हणतो, दिव्या छळू नको ना यार, प्लीज मला जाऊ दे. हवं तर मी हात जोडतो. सलोनी वाट बघत असेल यार माझी. दिव्या म्हणते, ओके ओके फाईन, मी तुला जाऊ देईन, पण एका अटीवर. आदित्य म्हणतो, आता काय? दिव्या म्हणते, तुला मला नेक द्यावा लागेल शगुन. आदित्य म्हणतो, काय? दिव्या म्हणते, हो दे ना लवकर, नाही तर तुलाच उशीर होईल. आदित्य म्हणतो, बरं काय हवंय? दिव्या म्हणते, देशील ना नक्की? आदित्य म्हणतो, दिव्या असं कधी झालंय का की तू मला काही मागितलंय आणि मी ते तुला दिलं नाहीये? दिव्या म्हणते, नाही, कधीच नाही. आदित्य म्हणतो, मग बोल काय हवंय तुला? आज मी खूप खुश आहे, त्यामुळे तू जे मागशील ते मिळेल तुला. दिव्या म्हणते, मला तुला नेहमी असं खुश बघायचं, तू कायम असाच आनंदी राहा, मला बाकी काहीच नकोय. आदित्य म्हणतो, बस एवढंच? दिव्या म्हणते, हो, माझ्यासाठी तुझा आनंदच अमूल्य आहे. आदित्य म्हणतो, तुझ्यासारखी बहीण असताना मी कधी दुखी होईन का? दिव्या आदित्यला मिठी मारते. आदित्य सुद्धा तिच्या कपाळावर किस करतो. दिव्या म्हणते, जा आता, तुझी सलोनी वाट बघत असेल तुझी, ऑल द बेस्ट. आदित्य जरा लाजतोच. आधी तिथून निघून जाते. आधी सुद्धा आपल्या रूमकडे जायला निघतो. आदित्य दाराजवळ येऊन नॉक करतो आणि आत येतो. सलोनी अजूनही आरशासमोर उभी असते. आदित्यला आलेलं पाहून ती जरा बावरते. आपले डोळे हळूच पुसू लागते. आधी दाराला कडी लावतो आणि सलोनीच्या जवळ यायला लागतो. सलोनी तिथेच स्तब्ध उभी असते. सलोनी तिचा तो भयानक भूतकाळ, आधीचे ते 7 वचन, तिच्या मनाने दिलेलं कौल, ह्या सगळ्या गोष्टींनी हादरून जाते. तिला समजतच नसतं की काय करावं. खरं सांगून आदित्यला कायमचं गमावं की खरं लपवून आदित्यला दगा द्यावा, त्याने तिच्यावर ठेवलेला विश्वासाला तडा जाऊन द्यावा, की खरं सांगून कायमचं दुःख आपल्या पदरात घ्यावं. आधी सलोनीजवळ येतो. सलोनी अजूनही स्वतःच्याच विचारात असते. आधी तिच्याजवळ येऊन उभा राहिलेलंही तिला कळत नाही. आदित्य हळूच तिच्या केसांना मागे सारतो. आदित्यच्या त्या स्पर्शाने सलोनी शहारून जाते. आदित्य हळूहळू सलोनीजवळ जाऊ लागतो. तो आपल्या बोटांनी सलोनीच्या ओठांशी खेळत असतो. आदित्य म्हणतो, फायनली आज तू माझ्यासोबत आहेस सलोनी. ह्या दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होतो. माझं स्वप्न आज सत्यात उतरले. आज मी खूप खुश आहे. आणि तू सलोनी? सलोनी काहीच बोलत नाही. तिचे डोळे पाणावतात. तिच्या डोळ्यात आदित्यला मिळवल्याचा आनंदही असतो, पण त्याचसोबत त्याला खरं समजल्यावर त्याला कायमचं गमावण्याची भीतीसुद्धा. आज ते दोघे पहिल्यांदाच एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते. सलोनी आपले डोळे गच्च बंद करून घेते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आदित्य सलोनीच्या आणखी जवळ जातो. तिचा तो मोहक चेहरा आदित्यने हाडत असतो. आदित्य सलोनीला किस करणार तेवढ्यात सलोनी मागे सरकते आणि आपले डोळे उघडते आणि म्हणते, आदित्य, मला काहीतरी सांगायचे तुला. आदित्य सलोनीच्या हाताला पकडून आपल्याकडे खेचतो. सलोनी आधीवर येऊन हळूच आदळते. आदित्य म्हणतो, आज नाही सलोनी, आज आपल्या मिलनची रात्र आहे. आज फक्त आणि फक्त प्रेम करायची रात्र आहे. आदित्य असं बोलून पुन्हा सलोनीच्या जवळ जातो. सलोनी त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणते, आज नाही सांगितलं तर खूप उशीर होईल आधी. मला खूप महत्त्वाचं सांगायचंय तुला. सलोनीच्या बोलण्यातलं गांभीर्य आधीलाही आता जाणवू लागलं. आदित्य तिच्यापासून थोडा दूर होतो आणि म्हणतो, काय झालं सलोनी, काय बोलायचे तुला? सलोनी म्हणते, आजवर मी एक खूप मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली आहे, पण आता नाही आदित्य. ही गोष्ट तुला समजलीच पाहिजे. तुझा तो हक्क आहे आणि माझं कर्तव्य. आदित्य म्हणतो, कोणती गोष्ट सलोनी? कशाबद्दल बोलतीयस तू? सलोनी म्हणते, आदित्य, मला ठाऊक नाही की मी हे सत्य तुला सांगून बरोबर करतीये की चूक, पण तुला माझ्याबद्दल सगळं खरं माहीत असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. मला खरंच नाही माहीत की माझ्या भूतकाळात जे काही घडलं त्याचा आपल्या नात्यावर काय परिणाम होईल. मला काहीच कल्पना नाहीये की माझं सत्य ऐकून तू मला स्वीकारशील की माझा तिरस्कार करशील. पण मी आता खरं सांगितल्याशिवाय नाही राहू शकत. माझ्या मनाची कोंडी होऊन लागलीये. माझा श्वास गुदमरू लागलाय. आदित्य म्हणतो, सलोनी प्लीज, जे काही आहे ते नीट सांग. असं कोड्यात नको बोलूस. आणि अशी कोणती गोष्ट आहे जी सांगायला तुला इतकं जड जातंय? सलोनी म्हणते, आदित्य, मी आधीही खूपदा प्रयत्न केला होता तुला खरं सांगण्याचा, पण माझी हिंमतच नाही झाली. पण मी आज ही हिंमत दाखवली नाही तर माझ्यासाठी खूप अवघड होईल. सलोनी पुढे काय बोलणार ह्याचा अंदाज आदित्य लावत असतो. सलोनी आपले डोळे घट्ट बंद करते, एक दीर्घ श्वास घेते आणि ती आपल्या आयुष्यातला घडलेला तो भयानक किस्सा आदित्यला सांगायला सुरुवात करते. सलोनी म्हणते, आदित्य, 1 वर्षापूर्वी माझ्यासोबत जे घडलंय त्याची झड मी आजवर भोगतीये. मी जो भयंकर क्षण विसरण्याचा कितीही प्रयत्न केला
तरी तो भूतकाळ माझ्या पाठलाग सोडतच नाहीये. कितीतरी रात्र मी घाबरून जागून काढले आदित्य. आय वॉज रेप. 1 वर्षापूर्वी त्या निष्ठुर माणसाने माझा बलात्कार केला आणि ही गोष्ट मी आजवर विसरू शकली नाहीये. विसरणार तरी कशी? इतकं सोपं नसतं एखाद्या मुलीला अशा गोष्टीतून सावरायला. आदित्य, मी ठाण्यात यायच्या आधी नागपुरात राहत होते. एके दिवशी मी आणि माझी मैत्रीण वैशाली घरी जात असताना आम्हाला एका मुलाने अडवलं. रणजित. त्याला वैशाली आवडली होती आणि तिला छळण्यासाठी ती जिथे जाईल तिथे तो रणजित तिचा पाठलाग करत यायचा. तो एक श्रीमंत घरातला वाया गेलेला मुलगा. त्याला मुली म्हणजे जणू त्याच्या हातचं खेळणंच वाटायचं. आज एकीसोबत तर उद्या दुसरीसोबत. वैशालीने त्याच्या अशा घाणेरड्या वागण्यामुळेच त्याला नकार दिला होता. पण त्याला मात्र वैशाली हवीच होती, कारण त्याला जी गोष्ट हवी होती ती त्याला मिळवायचीच असायची. त्याला त्याच्यासाठी स्वतःचा इगो जास्त महत्त्वाचा होता आणि मुली म्हणजे त्याच्या पायाखालची धूळच. त्या दिवशी सुद्धा तो तिचा पिच्छा करत आमच्या कॉलनीत आला होता आणि वैशालीसोबत गैरव्यवहार करू लागला. मला त्याच्या अशा वागण्याची चीड आली आणि म्हणून मी रागाच्या भरात त्याच्या मुस्काटात लावली. त्याला त्याचा तो अपमान सहन नाही झाला आणि तो तिथून रागाने निघून गेला. माझ्या अशा वागण्याने वैशाली खूप घाबरली होती, पण मला मी चुकली असं बिलकुल वाटत नव्हतं. पण मला माझी हीच चूक पुढे जाऊन इतकी महागात पडेल ह्याचा मला अंदाजही नव्हता. काही दिवस तो रणजित वैशालीला त्रास देणं बंद करतो आणि अचानक माझ्यासमोर येऊन माझी माफी मागू लागतो आणि त्याला सुधारण्याची फक्त एक संधी देण्याची मला विनवणी करू लागतो. तेव्हा मला देखील वाटलं की रणजितला पश्चाताप झालाय. त्याला त्याची चूक समजलीये आणि त्याला सुधारण्याचा एक तरी मोका द्यावा म्हणून मी त्याला माफ करते. थोड्या दिवसांनी तो मैत्रीचा हात पुढे करतो. मला सुद्धा त्याच्या वागण्याचा चांगले बदल झाल्यासारखे जाणवतात, म्हणून मी सुद्धा मागचं सगळं विसरून त्याची मैत्री स्वीकारते. पण मला तेव्हाही समजत नाही की त्याच्या ह्या मैत्रिणीमागे त्याच्या मनात बदला घेण्याची भावना आहे. त्या काळात माझं विजयसोबत लग्न ठरलेलं होतं. विजय माझ्या कॉलेजमधला मित्र. माझ्या मनात त्याच्याविषयी फक्त मैत्रिणीचंच भावना होती. पण विजयला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि मी सुद्धा माझ्या घरच्यांसाठी विजयसोबत लग्नाला तयार होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एके दिवशी रणजित मला बर्थडे पार्टीच्या नावाखाली एका ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे माझ्या ड्रिंक्समध्ये नशेची गोडी देऊन मला बेशुद्ध करतो. आणि जेव्हा मला शुद्ध येते तेव्हा मला समजतं की एवढं बोलून सलोनी स्वतःला सावरते. तिच्या डोळ्यातले अश्रू तिचं दुःख व्यक्त करत होते. आदित्य तर हे सगळं ऐकून सुन्नच होतो. सलोनी आपले डोळे पुसते आणि पुढे सांगू लागते. त्या नराधमाने एका क्षणात माझं आयुष्य खराब करून टाकलं. त्यासाठी त्याच्या अहंकारापुढे माझी अब्रू काहीच नव्हती. स्वतःचा बदला पूर्ण करण्यासाठी तो इतकं घाणेरडं कृत्य करेल ह्याची मला कल्पनासुद्धा नव्हती. स्वतःच्या मनात लागलेली ती आग विझवण्यासाठी तो इतका खालच्या थराला जाईल ह्याचा विचार मी स्वप्नातही कधी केला नव्हता. एका मुलीसाठी तिच्या जीवापेक्षा तिची अब्रू जास्त मौल्यवान असते. म्हणून माझे घरचेही गप्प बसले आणि तसंही पोलिसात जाऊन काहीच उपयोग होणार नव्हता. त्याची वरपर्यंत ओळख होती, त्यामुळे त्याला शिक्षा होणं खूपच दूरची गोष्ट होती. उलट माझीच बदनामी झाली असते आणि जेव्हा मला ज्याची जास्त गरज होती त्यानेही माझी साथ सोडली. विजय माझ्यावर प्रेम असल्याचा दावा करत होता, पण जेव्हा मी त्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याने आमचं लग्न मोडलं आणि माझ्या मनाचा काहीच विचार न करता निघून गेला. मी कोलमडून पडले होते. मला जगण्याची बिलकुल इच्छा नव्हती. मी एकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला, पण देवाला तेही कबूल नव्हतं. मी रोज मरत मरत जगत होते. रात्र जागून काढत होते. माझ्या आईबाबांना माझी ही अवस्था बघवत नव्हती, म्हणून आम्ही नागपूर सोडून इथे ठाण्यात शिफ्ट झालो. माझे मन रमावं म्हणून शाळेत मुलांना शिकायला जाऊ लागले. त्या लहान निरागस मुलांमध्ये राहून स्वतःला सावरू लागले. पण कधी कधी तो क्षण आठवला की मला माझीच किळस वाटायची. मला स्वतःचाच राग यायचा की मी त्या रणजितवर विश्वास कसा काय ठेवला. मी त्याला माफ करून खूप मोठी चूक केली होती आणि त्याच चुकीची शिक्षा मला मिळाली होती. विजयवर मी कधीच प्रेम केलं नव्हतं, पण त्याच्यामुळे माझा प्रेमावरचाही विश्वास उडू लागला होता. मला समजलं होतं की माझ्यासारख्या मुलींना सुखी राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. आमचं आयुष्य म्हणजे जणू एक श्रापच आहे. मी लग्न करायलाही तयार नव्हते, पण मला नाईलाजाने माझ्या आईबाबांच्या समाधानासाठी लग्नाला तयार व्हावं लागलं. आणि जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा भेटल्यावर मला जाणवलं की मलाही सुखी राहण्याचा हक्क आहे. पण मला तो हक्क असं खोटं बोलून मिळवायचा नव्हता. म्हणून मी तुला आज हे सगळं खरं खरं सांगितलं. मला आपल्या नात्याची सुरुवात खऱ्यापासून करायची होती आधी. मला माहितीये की मला हे सगळं तुला आधीच सांगायला हवं होतं. मी खूपदा प्रयत्नही केले होते, पण माझी हिंमतच नाही झाली. आधी ह्यात माझी काहीच चूक नव्हती.
त्या रणजितने माझा विश्वासघात केला. माझ्या मैत्रीचा त्याने गैरफायदा घेतला. स्वतःचा अहंकार सिद्ध करण्यासाठी त्याने माझी अब्रू पणाला लावली. त्याच्यासाठी मुलीची इज्जत म्हणजे जणू खेळच होता आणि त्याच्या ह्या खेळाला माझा बळी गेला होता. माझी एवढीच चूक होती की मी त्या रणजितवर विश्वास ठेवला आणि त्या चुकीची इतकी मोठी शिक्षा मला मिळाली. आदित्य, मला मान्य आहे की मी तुझी गुन्हेगार आहे. तुला हे सगळं लग्नाआधी समजणं गरजेचं होतं. तू मला जी शिक्षा देशील ती मान्य असेल. आदित्य सलोनीचं बोलणं ऐकत असतो. त्याचे डोळे लाल झालेले होते. इतकं मोठं सत्य त्याच्यापासून लपवून सलोनीने त्याचा विश्वासघात केला होता. त्याने तिला प्रत्येक वेळी समजून घेतलं होतं. प्रत्येक गोष्ट त्याने तिच्या मनानुसार केली होती. पण तरीसुद्धा सलोनी त्याच्याशी चुकीचं वागली होती. ह्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं आणि तिच्यावर इतका विश्वास केलेल्याचा पश्चातापही आदित्यला होत होता. आदित्य काहीच बोलत नसतो. तो गप्प उभा असतो. सलोनी म्हणते, आदित्य बोल ना काहीतरी प्लीज. असं गप्प नको राहूस ना. हवं तर माझ्यावर चीड, ओरड मला, पण प्लीज असं शांत नको राहूस. आदित्य तिथून काहीच न बोलता निघून जातो. सलोनी त्याला हाक देते पण तो मागे वळून तिला न बघताच रूमच्या बाहेर जातो. सलोनी आदित्यच्या अशा बोलण्याने आतून तुटून जाते. तिला माहीत होतं की तिचं सत्य समजल्यावर आदित्य तिला स्वीकारून नाही शकणार. तिने तशी ह्या गोष्टीसाठी मनाची तयारी सुद्धा केलेली असते. पण तरी तिला खूप वाईट वाटत होतं. सलोनी स्वतःशीच बोलते, आदित्य मला माहिती आहे तुझ्यासाठी माझा स्वीकार करणं खूप कठीण आहे. पण फक्त एकदा माझा विचार करायचा होता. मला वाटलं होतं की तू मला समजून घेशील. माझी अवस्था कळेल तुला. मला वाटत होतं की निदान तू तरी सगळ्यांपेक्षा निराळा असतील. पण नाही, तू पण तसाच निघालास. आदित्य, मधू बरोबर बोलत होती. जेव्हा तुला माझं सत्य समजेल तेव्हा तू माझा स्वीकार नाही करू शकणार. पण मीच वेडी आशा लावून बसले होते. तुझं ते प्रेम, विश्वास, वचन सगळं काही एका क्षणात संपलं. आतापर्यंत ज्या डोळ्यात मला माझ्यासाठीच प्रेम दिसत होतं, आज त्याच डोळ्यात मला तिरस्कार दिसून आला. मला आधीच समजायला हवं होतं की माझं स्वीकार कुणीच नाही करू शकणार. तुझ्याकडून सुद्धा अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आदित्य, पण ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. माझ्या नशिबातच तुझं प्रेम नसेल तर ठीक आहे. मला तुझ्याकडून काहीच तक्रार नाहीये. माझ्यामुळे आज तुला खूप मनस्ताप सहन करावा लागला. बट आय प्रॉमिस, मी अजून तुला त्रास नाही देणार. तुला जर हे नातं नको हवं असेल तर मी तुला अडवणार नाही. इकडे आदित्य आपल्या गाडीतून एका सामसूम ठिकाणी येऊन थांबतो. गाडीतून उतरतो आणि आपल्या गुडघ्यावर बसून ओक्साबोक्शी रडू लागतो. तो सलोनीचं नाव घेऊन मोठ्याने ओरडतो, सलोनी का वागलीस तू माझ्याशी असं? का सलोनी? इतकं दिवस एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. तुला माहिती होतं ना सलोनी की मी तुझ्या प्रेमात पडलोय, तुझ्यात गुंतत चाललोय. तरी तू अशी का वागलीस? तू माझा विश्वासघात केलायस सलोनी. तरी मी तुला सांगितलं होतं की मला खोटं बोलणाऱ्यांची प्रचंड चीड आहे. मी तुला कधीच माफ नाही करू शकणार. आपलं नातं सुरू व्हायच्या आधीच त्याचा तू शेवट केलास. आय हेट यू सलोनी. आय जस्ट हेट यू. आदित्य आणि सलोनी दोघेही तुटले होते. आदित्यच्या वागण्याने सलोनी बिखरली होती, तर सलोनीच्या सत्य समजल्याने आदित्य मोडून पडला होता. त्यांचं नातं फुलवायच्या आधीच कोलमडून पडलं होतं. मैं तो जिया ना मरा, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे रे, सुना लागे रे. आदित्यला गार्डनमध्ये दिसलेली ती निरागस सलोनी, तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तर इकडे सलोनीला सुद्धा आदित्यचं बोलणं, त्याचे विचार, त्याने लग्नात घेतलेले ते 7 वचन आठवत असतात. आदित्यला आता सलोनीचं तोंडही पाहण्याची इच्छा नसते. तर सलोनी आदित्यची वाट बघत तशीच रडत बसून असते. मध्यरात्री उलटून जाते. सलोनी अजूनही आदित्यचीच वाट बघत बसलेली असते. पण आदित्य मात्र घरी येतच नाही. ती आदित्यला फोन करायचा विचार करते, पण नंतर ती आदित्यला त्याची स्पेस देण्याची ठरवते. तिलाही माहीत असतं की ह्यातून सावरायला आदित्यलाही थोडा वेळ लागेल. पहाट होते तरीही आदित्य घरी आलेला नसतो. सलोनी आदित्यची वाट बघून बघून थकते आणि तशीच झोपून जाते. रात्रभर रडून तिचे डोळे सुजलेले असतात. आदित्यचा विचार करून करून तिचं डोकं सुन्न झालेलं असतं. थोड्या वेळाने तिला कशीबशी झोप लागते. सकाळचे 6 वाजतात. आदित्य आपल्या रूममध्ये येतो. सलोनी सोफ्यावरती बसूनच झोपून गेलेली असते. आदित्य तिच्याजवळ जातो. तिचा तो निरागस आणि थकलेला चेहरा पाहून आदित्य थोडा हळवा होतो. तिच्या चेहऱ्यावर केस आलेले असतात. तो ते केस मागे सावरायला हात पुढे करणार तेवढ्यात त्याला कालची रात्र आठवते आणि तो तिच्यापासून दूर होतो. आदित्य कपाटातून आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला जातो. आंघोळ करून तो ऑफिससाठी तयार होतो आणि खाली हॉलमध्ये जायला निघतो. जाता जाता तो एक नजर सलोनीकडे टाकतो. ती अजूनही गाढ झोपेत असते. आदित्य जाताना रूमचा दरवाजा लावून घेतो
आणि त्या आवाजाने सलोनीला जाग येते. ती गडबडीतच उठून बसते. ती इकडे तिकडे पाहते तर रूममध्ये कोणीच नसतं. तिला घड्याळात 8:30 वाजलेले दिसतात. सलोनी खिडकीतून खाली बघते तर तिला आदित्यची गाडी उभी असलेली दिसते. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. सलोनी स्वतःशीच बोलते, आदित्य घरी आला, बरं झालं. मला तर खूप टेन्शन आलं होतं की हा रागाच्या भारात कुठं गेला असेल आणि कुठं नाही. सलोनी घाईतच बाथरूममध्ये जाते आणि पटकन आवरून किचनमध्ये जायला निघते. हॉलमध्ये आदित्य न्यूजपेपर वाचत बसलेला असतो. बाबा सुद्धा नाश्त्याची वाटच बघत बसलेले असतात. आई स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत असते. सलोनी किचनमध्ये येते. आई म्हणते, गुड मॉर्निंग सलोनी. मग लागली का झोप नीट? सलोनी मानेनेच हो बोलते. ती आईच्या पाया पडते. आई म्हणते, सुखी राहा. बरं सलोनी, आज तुझा आपल्या स्वयंपाकघरात पहिला दिवस आहे ना? आई आणि आपल्या घराची परंपरा आहे की नव्या सुनेने बाकीच्यांसाठी नाश्त्याला काहीतरी गोडधोड करायचं. तर मग आज काही स्पेशल डिश करशील तू? सलोनी म्हणते, काय करू आई, तुम्हीच सांगा ना. आई म्हणते, तसं आदित्यला गोडामध्ये गाजरचा हलवा खूप आवडतो, तर तो करूयात. आणि त्याच्यासोबत पुरी आणि पनीरची सब्जी. सलोनी म्हणते, ठीक आहे आई, मी घेते बनवायला. आई म्हणते, बरं सलोनी, तुला लागणारं सगळं सामान मी काढून ठेवते आणि काही मदत लागलीस तर हाक दे मला. मी दिव्याला उठवायला जाते. ती काय अजून उठली नसेल. आणि देवपूजा सुद्धा करून घेते. सलोनी म्हणते, हो आई, तुम्ही करा देवपूजा, मी बनवते नाश्ता सगळ्यांसाठी. आई दिव्याला उठवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. सलोनी नाश्त्याच्या तयारीला लागते. अपूर्ण झोपेने तिचं डोकं खूप दुखत असतं. तिला काहीच सुचत नसतं, पण आधीच्या घरच्यांसाठी ती अगदी मनापासून करत असते. थोड्याच वेळात तिचा सगळा नाश्ता बनवून तयार होतो. तोपर्यंत आई देवपूजा आटपून किचनमध्ये येते. दिव्यासुद्धा फ्रेश होऊन येते. आई आणि सलोनी डायनिंग टेबलवर नाश्ता लावतात. दिव्या म्हणते, गुड मॉर्निंग सलोनी. मग रात्री झोपलीस ना नीट? आधीने रात्री तुला जास्त छळलं तर नाही ना? सलोनी आदित्यकडे पाहते. आदित्य दिव्याकडे रागानेच बघतो. आदित्य चिडून म्हणतो, दिव्या? आई म्हणते, अगं दिव्या, काय चावटपणा चालू आहे तुझा? आणि सलोनी आदित्यची बायको आणि तुझी वहिनी आहे. ती मानाने तुझ्याहून मोठी आहे ना, त्यामुळे तिला वहिनी बोल. सलोनी, काय सलोनी? दिव्या म्हणते, मी नाही बोलणार वहिनी, किती ओल्ड फॅशन वाटतं ते. आणि तसंही सलोनी माझी फ्रेंड्स आहे, सो मी तिला नावानेच बोलणार. काय सलोनी, तुला चालेल ना? सलोनी म्हणते, हो दिव्या, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. बाबा म्हणाले, बरं नाश्ता देताय ना? मी आणि आदित्य कधीपासून वाट बघतोय. मला तर खूप भूक लागलीये. मग सलोनी, बेटा आजचा काय खास बेत आहे? सलोनी म्हणते, बाबा पनीरची सब्जी आणि पुरी आहे. त्याचसोबत आदित्यला आवडतो म्हणून गाजरचा हलवा पण केलाय. दिव्या म्हणते, वाव, हलवा? आई पटकन दे ना मला खायला, मला तर एकूणच तोंडाला पाणी सुटलंय. सलोनी आणि आई त्या तिघांना नाश्ता देतात. सलोनी आदित्यच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढत असते, पण तो तिला अडवतो आणि स्वतःच्याच हाताने पुरी भाजी घेतो. सगळे खायला सुरुवात करतात. आई म्हणते, अगं सलोनी, आदित्यला त्याचा फेवरेट हलवा तरी दे. सलोनी आदित्यला एका वाटीतून हलवा देते. आदित्य तो हलवा खायचा म्हणून एक घास खातो आणि वाटी तशीच बाजूला सारून ठेवतो. आदित्यच्या अशा वागण्याने सलोनीला खूप वाईट वाटत असतं, पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नाही. बाबा म्हणाले, सलोनी, तुझ्या हाताला खूप छान चव आहे, जणू अन्नपूर्णाच. जरा आमच्या दिव्याला सुद्धा शिकव जेवण बनवायला. आमची दिव्या जेवण कमी, लोकांनाच जास्त पकवत असते. बाबांच्या बोलण्यावर सगळे हसतात, पण आदित्य मात्र गप्पच असतो. बाबा म्हणाले, सलोनी इकडे ये. सलोनी बाबांकडे जाते. बाबा तिला बक्षीस म्हणून एक बॉक्स देतात. त्या बॉक्समध्ये सोन्याचे इयरिंग असतात. बाबा म्हणाले, तुझा आज किचनमधला पहिला दिवस, खूप छान बनवलंय जेवण, त्याचं हे बक्षीस. असं म्हणतात की गृहिणी जेव्हा जेवण करत असते ना, तेव्हा तिच्या मनात प्रतिबिंब तिच्या जेवणात उतरतात आणि त्यावरून समजतं की त्या गृहिणीने तो पदार्थ किती मनापासून बनवलाय. तुझ्या हाताचं खाऊन आज मी संतुष्ट झालो. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी सून म्हणून भेटली. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो. सलोनी तो बॉक्स घेऊन बाबांच्या पाया पडते. बाबा तिला आशीर्वाद देतात. आदित्यला आता तिथे बसणं अवघड जात होतं. आई बाबांच्या तोंडून सलोनीचं कौतुक ऐकून त्याला खूप वाईट वाटत होतं, कारण त्यांना सलोनीचं सत्य अजून ठाऊक नव्हतं ना. पण जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्यांचीही अवस्था आदित्यसारखीच होणार होती, ह्याचा आदित्यला अंदाज आला होता. आदित्य ऑफिसला जायला निघतो. आई म्हणाली, अरे आदी, तू कुठं निघालास? सलोनीला तिचं गिफ्ट तरी दे. आदित्य म्हणतो, आई ॲक्च्युली आज ऑफिसला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि सॉरी, पण मला सलोनीला द्यायला आता काहीच उरलं नाहीये. आदित्यच्या बोलण्याचा अर्थ सलोनीला समजतो. तिचं मन भरून येतं. दिव्या आदित्यला चिडवत म्हणते,
हो का? तुझ्याकडे तिला द्यायला आता खरंच काही नाहीये का? की ते गिफ्ट तुला आता आमच्यासमोर देता येणार नाहीये? सलोनीला हां बोल ना बोल, आदित्य चिडूनच म्हणतो. दिव्या, प्रत्येक वेळी मस्करी करणं चांगलं नसतं. कधी समजणार तुला? मोठी झालीयस ना तू आता, जरा समजूतदारपणा दाखव जरा. प्रत्येक वेळी काय तुझी थट्टा मस्करी चालू असते ग? आदित्यला असं चिडलेलं पाहून सगळे दचकतात. तो आजवर दिव्याला असं कधीच बोलला नव्हता. आई म्हणाली, अरे आदी, एवढं चिडतोयस कशाला? ती फक्त गंमत करत होती ना. बरं बरं असू दे, आता नसेल काही द्यायला तर परत कधीतरी दे, आमची काहीच हरकत नाहीये. सलोनी, चालेल ना तुला? सलोनी म्हणते, हो आई, मला चालेल. आणि आदित्यने मला काही दिलं नाही तरी माझी काहीच तक्रार नाहीये. बाबा म्हणाले, असं कसं नाही दिलं तरी चालेल? आधी संध्याकाळी येताना सलोनीचं गिफ्ट आठवणीनं घेऊन ये. काय? बाय द वे आधी, तू तर ऑफिसमधून 1 महिन्याची सुट्टी घेणार होतास ना रे? तुम्हाला फिरायला पण जायचं अजून, मग ऑफिसला कशाला जॉईन होतोस? आधी सलोनीकडे एक नजर टाकतो. ती त्यालाच पाहत असते. आदित्य म्हणतो, एक इम्पॉर्टंट क्लायंट आहे माझी, त्यांच्यासोबत ह्या वीकमध्ये मीटिंग आहे. हे डील आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचं देखील आहे, त्यामुळे मला ऑफिस सोडून कुठेच जाता येणार नाही. आई म्हणाली, अरे पण आदित्य, तू तर म्हणत होतास की तुम्ही दोघे परदेशी जाणार आहात फिरायला, मग त्याचं काय? आदित्य म्हणतो, आई सध्या तरी मला नाही जमणार. माझ्यासाठी हे डील जास्त गरजेचं आहे, नाहीतर आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल. आम्ही परत कधीतरी जाण्याचा प्लॅन करू. सलोनी म्हणते, आई बाबा असू द्या, आदित्य बरोबर बोलतोय. ऑफिसचं काम जास्त महत्त्वाचं आहे. तसंही मला सुद्धा शाळा लवकरात लवकर जॉईन करायची आहे. मुलांच्या परीक्षा जवळ येतात तर मला सुद्धा सुट्टी मिळणं जरा कठीणच आहे. आई म्हणाली, आता तू पण राजी आहे तर आम्ही तरी काय बोलणार? जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. बरं आदित्य, तू 2 मिनिट थांब, मी लगेच टिफिन पॅक करून देते. तू नाश्तासुद्धा नीट नाही केलास ना? सलोनीने तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने हलवा केला होता तर तोही नाही खाल्लास. आई किचनमध्ये जाऊन आदित्यसाठी डब्बा पॅक करू लागते. आदित्य आपली लॅपटॉपची बॅग घेऊन गाडी काढायला निघतो. आई म्हणाली, सलोनी, हा घे डब्बा, आधीला जाऊन दे. सलोनी म्हणते, मी? आई म्हणाली, हो तूच, जा लवकर, नाहीतर तो निघून जाईल. सलोनी डब्बा घेऊन आदित्यच्या गाडीजवळ येते. सलोनी म्हणते, आदित्य टिफिन. आदित्य सलोनीकडे न बघताच तिच्या हातातून डब्बा घेतो. डब्बा घेताना एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो. त्या स्पर्शाने ते दोघेही काही क्षण मोहरून जातात आणि त्यांची नजरानजर होतेच. सलोनी म्हणते, आदित्य, लंच वेळेत करून घे. मगाशी तू नाश्ता सुद्धा नीट केला नाहीस, आणि प्लीज तू माझा राग घरच्यांवर आणि अन्नावर नको काढूस. आदित्य सलोनीकडे पाहतो. तिचे डोळे पाणावलेले असतात. तिच्या डोळ्यात पाणी बघून आदित्यचं मनही तीड तुटत असतं, पण तो स्वतःला आवर घालतो आणि तिथून काहीच न बोलता निघून जातो. सलोनी आदित्यच्या गाडीकडे बघत राहते. तर फायनली सलोनीने हिम्मत करूनच तिचं सत्य आदित्यला सांगितलं. तर बघूया आदित्य सलोनीला समजून घेईल का, की त्याच्या मनात काही वेगळंच सुरू आहे? तर पाहूया पुढील भागात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.